येथे पत्रकार परिषद घेण्यामागचा आपला काय उद्देश? आम्ही सध्या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहोत आणि आज शिरोळ येथे पत्रकार परिषद घेऊन आम्ही ज्या शेतकऱ्यांची चर्चा केल्या, त्यांच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या आणि इथून पुढच्या आंदोलनाची दिशा काय असावी याबद्दल आम्ही आज पत्रकारांशी बोलत आहोत. आम्हाला याच्यामध्ये असं जाणवलं की बहुतेक सर्व शेतकरी कर्जाखाली दबलेले आहेत. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. पिकं हाताशी येतील अशी काही शक्यता दिसत नाही आहे आणि जे पीक येईल त्यालाही चांगले दर मिळण्याची काही शक्यता नाही आहे. सरकारने केलेली निर्यात बंदी, आयाती याच्यामुळे सोयाबीन असेल, तूर असेल किंवा इतर रब्बी पिकं असतील, कापूस असेल, यांचे दर हमी भावापेक्षा कमी राहण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नुकसान का सहन करायचं? तर सरकारने जो हमी भाव जाहीर केलेला आहे, या हमी भावाने सर्व शेतीमाल सरकारने विनाशर्त खरेदी करावा ही आमची याच्यामध्ये मागणी राहणार आहे. कारण याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काही दोष नाही आहे. नैसर्गिक आपत्ती येते हा शेतकऱ्यांचा दोष नाही. त्याचबरोबर सरकारच्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव पडतात, म्हणून सरकारने हे सर्व माल खरेदी करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. तिसरा मुद्दा एक आणखी असा आहे की जो माल बाजार समितीमध्ये विकला जातो तो हमी भावापेक्षा कमी दराने विकू नये याची जबाबदारी बाजार समितीने घ्यायची असते. आणि जर तूर, सोयाबीन, कापूस ही जी खरीप हंगामातील पिके आहेत ही हमी भावापेक्षा कमी दराने जर सरकार खरेदी करत असेल, बाजार समिती खरेदी होत असेल, तर त्याची जबाबदारी बाजार समितीने घ्यावी. त्यांना शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम देण्याची व्यवस्था करावी. नाहीतर शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी बाजार समितीच्या विरोधामध्ये न्यायालयात दावे दाखल करणार आहेत. बाजार समिती अधिनियम 1963 अंतर्गत कलम 32 प्रमाणे ही बाजार समितीची जबाबदारी आहे की हमी भावाच्या खाली बाजार समितीच्या आवारामध्ये व्यापार होऊ द्यायचा नाही. तर हे एक आंदोलन आम्ही याच्यामध्ये उभे करणार आहोत. आणखी एक मोठी समस्या लक्षात आली की वन्य प्राण्यांचा प्रचंड त्रास या भागामध्ये आहे. जंगलाच्या कडेला ज्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांचं पूर्णच्या पूर्ण पीक हे वन्य प्राणी खाऊन घेतात. त्याच्यामध्ये डुकरं असतील, हरणं असतील, नीलगाई असतील, अशा वन्य प्राण्यांमुळे जो नुकसान होतं याची जबाबदारी काही सरकार घेत नाही आणि नुकसान भरपाई दिलीच तर अतिशय किरकोळ असते. तर अशा शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी ज्यांची पिकं वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे नष्ट झालेली आहेत, यांना भरीव मदत सरकारने करणे ही त्यांची जबाबदारी आहे. अशी एक मागणी आम्ही याच्यामध्ये आणणार आहोत. कर्जमुक्ती, शेतकऱ्यांना पूर्णपणे व्यापाराचं स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य, याचबरोबर हे जे मुद्दे आहेत याच्यासाठी एक मोठं आंदोलन राज्य पातळीवरती आम्ही उभं करणार आहोत आणि त्याच्यासाठी जागृती करण्याचा हा उपक्रम आम्ही आता सुरू केलेला आहे. प्रत्येक गावामध्ये शेतकरी संघटनेचे, स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते जाऊन लोकांमध्ये जागृती करून लवकरच येत्या 6 महिन्यामध्ये एक राज्यव्यापी आंदोलन या सर्व मागण्यांसाठी आम्ही उभं करणार आहोत. त्याच्या तयारीसाठी आज आम्ही लातूर जिल्ह्यातल्या शिरोळ पत्रकारांशी संवाद साधलेला आहे. धन्यवाद.